नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 18 जून 2024 वार मंगळवार। तर या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी। तर या दिवशी आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपली संकटे दूर करण्यासाठी गाईला आपल्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे। तर कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे या दिवशी, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर एकादशी ही तिथी खूप महत्त्वाची मानली जाते। तर उदय तिथीनुसार ही एकादशी आपण 18 जूनला साजरी करणार आहोत। तर निर्जला एकादशीला खूप महत्त्व आहे। तर या दिवशी काहीही न खाता पिता निरंकार उपवास केला जातो, त्यामुळे या एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात। तर ही एकादशी अतिशय कडक मानली जाते। तर या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी गाईला आपल्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे। तर एकादशी तिथी ही भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि या दिवशी भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे। तसेच माता लक्ष्मी आणि तुळशी मातेचीही आपल्याला पूजा करायची आहे आणि गाईलाही आपल्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे। तर यामुळे तुमची दरिद्री नष्ट होईल आणि कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, खूप दिवसांपासून ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर तीही तुमची इच्छा पूर्ण होईल। तर बघा, एकादशीच्या दिवशी तुम्ही जी पहिली पोळी बनवणार तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्यावरती हरभऱ्याची डाळ घ्या। तर ती अर्धा तास भिजत घालायची आहे आणि त्यानंतर पोळीवर घ्यायची आहे आणि ही पोळी त्यासोबतच त्यावरती एक छोटासा गुळाचा खडाही घ्यायचा आहे आणि हे घेऊन आपल्याला गाईजवळ जायचं आहे। तांब्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन जा आणि त्यासोबतच आरतीचं ताट नेता आलं तर आरतीचं ताटही घेऊन जाऊ शकता। तर गाईच्या पायावर पाणी ओतायचं आहे आणि कपाळाला हळद कुंकू लावून ओवाळून घ्यायचं आहे गाईला आणि यानंतर आपल्याला ही पोळी गाईला खायला घालायची आहे। आणि असे म्हटले जाते की गाईने जर आपल्या हातावरून जीभ फिरवली तर आपल्या दुर्भाग्याच्या रेषा या नष्ट होतात आणि आपले दारिद्र्य नष्ट होते आणि त्यामुळे गाईला पोळी खाऊ घालताना ती तुमच्या हाताने घालायची आहे। त्यानंतर गाईला नमस्कार करायचा आणि तुमची जी काही एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। आणि गाईमध्ये माता लक्ष्मी वास करत असते, त्यासोबतच 33 कोटी देवतांचा वासही गाईमध्ये असतो। तर एकादशी तिथीला गाईला अशा पद्धतीने पोळी खाऊ घातली तर माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा अखंड आशीर्वाद प्राप्त होईल। त्यासोबतच त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जाणार नाही। तसेच घरामध्ये धनधान्याचा साठा हा कधीही कमी होणार नाही। घराची, मुलांची आणि तुमच्या पतीची आणि तुमची स्वतःचीही प्रगती होईल आणि शक्य असेल तर तुम्ही रोजही गाईला या वस्तू खाऊ घालू शकता। तर बघा, अशा काही तिथी असतात की या तिथींना आपण जर काही असे छोटे छोटे आणि सोपे उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असतात। तर अगदी छोटा आणि सोपा उपाय आहे, तर तो तुम्ही अवश्य करून बघा। तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे काही संकटे, ज्या काही समस्या असतील तर त्या अवश्य दूर होतील आणि त्याबरोबरच लक्ष्मी प्राप्ती ही तुम्हाला होईल। त्यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही तुमच्यावर कायम राहील। तर अतिशय महत्त्वाची अशी ही निर्जला एकादशी आहे। तर अवश्य तुम्हाला जर या एकादशीचं व्रत करता आलं तर अवश्य व्रत करा आणि व्रत करता नाही आलं तर तुम्ही सेवा आणि उपायही करू शकता। तर भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या सेवा तुम्ही करू शकता। तुम्हाला ज्या सेवा करता येतील त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता। तर अगदी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवा करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।